मुख्यमंत्री और राष्ट्रीय राजनीति के प्रभावशाली नेता अजित पवार का निजी विमान आज सुबह बारामती पुणे जिला के पास क्रैश लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें वो और विमान पर सवार अन्य लोग सभी की मौत हो गई। घटना सुबह लगभग 8:48 बजे तब हुई जब वो अपने 4 चुनावी कार्यक्रमों के सिलसिले में मुंबई से बारामती की ओर जा रहे थे। लियरजेट 45 विमान के रनवे के निकट उतरने के समय यह हादसा हुआ और विमान आग की लपटों में घिर गया, जिससे कोई भी यात्री बच नहीं सका। हादसे की तकनीकी जानकारी और जांच दुर्घटनाग्रस्त विमान एक लियरजेट 45 VTSS के था, जो पहचान की पुष्टि के अनुसार आग में जल गया। भारतीय नागर विमानन प्राधिकरण और जांच एजेंसियां जल्द ही पूरी तकनीकी जांच शुरू कर चुकी है। पहचान की पुष्टि कठिनाइयों के बाद अधिकारियों ने व्यक्तिगत वस्त्र और पहनावा के आधार पर की। राष्ट्र और राष्ट्रीय राजनीति पर गहरा प्रभाव। राजनीतिक खेमों में शोक की लहर। अजित पवार की अचानक मृत्यु ने महाराष्ट्र में 3 दिन का राजकीय शोक घोषित कर दिया है। राज्य और केंद्र दोनों जगह राजनीतिक व सामाजिक संगठनों में भारी शोक और रिक्ति का अनुभव किया जा रहा है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, विपक्षी नेताओं सहित देश भर के राजनीतिक नेतृत्व ने अपनी संवेदनाएं व्यक्त की है। नेताओं और लोगों की प्रतिक्रियाएं। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने इसे अपरिहार्य क्षति बताया और उनके योगदान की सराहना की। असम के मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा ने कहा कि पवार एक अनुभवी और समर्पित जनता सेवक थे और उनकी कमी हमेशा महसूस होगी। मुख्यमंत्री फडणवीस तथा शिंदे समेत अन्य बड़े नेताओं ने उनके योगदान और साथ काम करने के अनुभव को भावुक ढंग से याद किया। राज्य में बुझ गया चमचमाता तारा। अजित पवार को महाराष्ट्र के दीर्घकालिक और प्रभावशाली नेता के रूप में जाना जाता था। उन्होंने कई कैबिनेट पोर्टफोलियोज और प्रशासनिक जिम्मेदारियां संभाली। राज्य के सामाजिक, आर्थिक और सहकारिता क्षेत्र में उनकी सक्रिय भागीदारी रही। उनकी मृत्यु राज्य के राजनीतिक संतुलन को प्रभावित कर सकती है, आगामी चुनाव और पॉलिटिकल समीकरणों में बड़ा बदलाव ला सकती है और महाराष्ट्र के प्रशासनिक कामकाज पर एक गहरा शून्य छोड़ सकती है। भावात्मक और सामाजिक प्रभाव। जनता और समर्थकों में भारी आश्चर्य, शोक और भावात्मक प्रतिक्रियाएं देखी जा रही है। सोशल मीडिया और सार्वजनिक मंचों पर उनके जीवन, काम और योगदान को लेकर समर्थकों की श्रद्धांजलि और यादें साझा की जा रही है। आज का यह हादसा केवल एक नेता का निधन नहीं, ये महाराष्ट्र के नेतृत्व, राजनीति और सामाजिक फैब्रिक में एक गहरा और अप्रत्याशित आघात है। जहां पवार ने दशकों तक राज्य के विकास और जनहित के लिए काम किया, वहीं उनका जाना राजनीति के इतिहास के एक विराट और दुखद अध्याय बनकर रहेगा। या दुःखद घटनेचा मनाला धक्का लागलेला आहे। एक आमचा विधिमंडळातला सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष सोबत काम केलं। अशा त्यांचं जे कर्तृत्व होतं, जे उत्तम शासन आणि उत्तम प्रशासन याच्यावर त्यांची मोठी पकड होती आणि शब्दाचे पक्के दादा असं त्यांचा उल्लेख केला जात होता। असं एक विजन असलेलं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातून हरपल्यामुळे, महाराष्ट्राच्या ज्यांना विजन होतं असं एक व्यक्तिमत्व हरपल्यामुळे महाराष्ट्रालाच मोठ्या प्रमाणात त्यांच्या गेल्याचं दुःख झालेलं आहे। अशा या आमच्या सहकारी अजितदादांना, त्यांच्या परिवाराला जे दुःख झालेलं आहे, त्यांना ईश्वर हे दुःख सहन करण्याची क्षमता प्रदान करो। मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहतो। आणि सातत्यानं प्रेम करणारा माझा नेता आज आमच्यातून निघून गेला। आता आम्ही पोरके झालो, आमचा कोण तिथं वाली राहिला नाही। सहकारात काम करत असताना आम्ही काही अडीअडचणी घेऊन जात होतो, त्यावेळेस प्रेमानं, आपुलकीनं रागावून विचारणारा नेता आपल्यातून निघून गेला। त्याला माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्द नाहीत, अशी परिस्थिती आमच्या सर्व सहकारातली काम करणाऱ्या मंडळीवर आली आहे, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आली आहे, तमाम महाराष्ट्रातल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचं जे काम होतं त्यात खूप मोठा त्यांच्या माध्यमातून भंडारा असो, गोंदिया असो, गडचिरोली असो, चंद्रपूर असो, या ठिकाणी धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी सातत्यानं ठेवली। परंतु आपण आपल्या अडचणी आता येणाऱ्या दिवसात कोणाला सांगणार हा प्रश्न सकाळपासून निर्माण झाला। मी गेली 15 वर्ष विधानसभेमध्ये आमदार असताना
कार्यकर्त्यामधला नेता, शिस्तबद्ध नेता असं मी अजितदादांना जवळनं पाहिलेलं आहे. असं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून पस्त झाल्याची घटना खूप वेदनादायी आणि दुःखद आहे. भविष्यातल्या काळखंडामध्ये नक्कीच ही दुर्दैवी घटना प्रसंग भरून निघणार नाही, असं मोठं नुकसान या देशाचं, महाराष्ट्राचं झालेलं आहे, पवार कुटुंबियांचं झालेलं आहे. मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. असं नेतृत्व निर्माण होणार नाही आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या, बारामतीकरांच्या, महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना श्रद्धांजली. माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला कुठे काही कमी पडायला नको यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटमधून माझ्यावर नेहमी लक्ष असायचं. काही गोष्टी न मागता पण अजितदादा देत होते. असा दिलदार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून निघून गेले. हे कधी न भरून येणारं हे नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. त्यांच्याकडे बघून शिकणं, सभागृहामध्ये त्यांची एक शिस्त आणि शिस्त पाळण्याची एक पद्धत आम्ही मी बघायचो. खूप काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून, खूप काय अजून शिकायचं होतं. पण अजितदादा आपल्यामधून निघून गेले. मी मनापासून त्यांच्या कुटुंबियांना ह्याच्यातून सावरण्याची शक्ती मिळू दे ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं आज दुःखद निधन झालं. आमचा सगळा आधार गेलेला आहे. आमचं कुटुंबाचा प्रमुख गेला, राष्ट्रवादी परिवाराचा प्रमुख गेला. अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीव तोड काम करणारा नेता, पहाटे 4 वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेता अशा पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे घडलं. आज सगळ्या नुसता तो अजितदादाचा परिवार नव्हता, महाराष्ट्र त्याच्याकडे बघत होता. उद्या तो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो. अचानक आज अजितदादा, आज ही धक्कादायक बातमी आली. अक्षरशः सगळं कोसळल्यासारखं झालंय. सगळं याच्यातून त्यांचा परिवार, राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातील अजितदादावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे. या माणसानं उद्या महाराष्ट्रातील विकासाचा गाडा थांबतो का काय? अजितदादा, तुम्ही असं अचानक कसं काय केलं? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचा सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला. ते आपल्यामधून निघून गेले. अशा या महान नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र कधी विसरणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता हा दादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता होता आणि म्हणून दादांचे अनेक प्रसंग माझ्या मनामध्ये आजही आहे, उद्याही राहील. अशा या स्पष्ट व्यक्तिमत्व असलेल्या वक्त्याला, राजकीय नेत्याला महाराष्ट्रच नव्हे तर दादांवर प्रेम करणारा महाराष्ट्राचा बाहेरचा सुद्धा कार्यकर्ता आज खचून गेलेला आहे. अशा या नेत्याला माझ्या आर्णी विधानसभा क्षेत्राच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आमचं जे नुकसान झाले ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही, कारण की आम्ही आज ज्या घरात राहतोय, आम्ही आज ज्या नोकऱ्या करतोय, आमची मुलं बाळं चांगल्या ठिकाणी, हे निव्वळ फक्त पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या सहयोगातनं आम्हाला भेटलेली गोष्टी आहेत. आणि
त्यांचं जाणं हे असे काळजाला असं चटका लावलेलं आहे. वाटलं नाही की दादा जातील आणि अजूनही विश्वास नाही की दादा जातील म्हणून. आमच्या माथाडी कामगारांचं हाल असे झालेत की आम्हाला धड बोलता पण येणार, धड रडता पण येणार. फार अतिशय अपरिमित हानी आमची माथाडी कामगारांची झाली. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजित पवार साहेब यांच्या अकाली अपघाती विमानाने आपला मृत्यू झालेला आहे. राज्यासह देशाची खूप हानी झालेली आहे. ते तनाने, मनाने आणि अंतकरणाने सुदृढ व्यक्ती होते. त्यांनी आपला महाराष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांच्या सिंहाच्या वाटा आहे. त्यांनी अहोरात्र आपला रात्रंदिवस ते महाराष्ट्राच्या विकासासाठी झटलेले आहेत. आणि अशा नेत्याचा मृत्यू होणे म्हणजे ही भरून न निघणारी आपला पोकळी आहे, कधीही आपला भरणार नाही. आज महाराष्ट्रावर जो आघात पोहोचला, पवार कुटुंबावर जो आघात पोहोचला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो आघात पोहोचला, त्यातून सावरणे अशक्य आहे. मी तुमसर विधानसभेतील तमाम जनतेतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, कारेमोरे परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पित करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. अपघाती काय सांगायचं? दादा गेले तर काय म्हणलं अजूनही लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालं. सगळ्याच सर्वसामान्य, सगळ्याच सामाजिक प्रश्नाची जाण असणारे, म्हणजे सगळ्याच जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा, ती खूप मोठी आता हानी झाली. सगळ्या जाती धर्माचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम दादा करत राहायचे. ते नुकसान आता कधी भरून निघणार नाही आहे. खूप मोठी हानी राजकीय, सामाजिक महाराष्ट्रातच नाही तर देशात असा धाडसी निर्णय घेणारे असे दादा पुन्हा होणार नाही आहेत. की खूप शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य, सामाजिक, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आपल्याही समाजाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार दादा होते सगळ्यांचा. ही बातमी आत्ताही पटतच नाही आहे. दादांचं अपघाती दुःख निधन झालं आहे म्हणून काय बोलावं काय कळतच नाही आहे. दादा नाही आहेत, दादाचं अपघाती निधन झालं आहे या बातमीवरती विश्वासच बसत नाही आहे. खूप खूप मोठं नुकसान याच्यात झालं आहे. खूप मोठा आधार राज्याचा, आपल्या सामाजिक, राजकीय सगळाच खूप मोठं नुकसान झालं. एवढा एक दरारा ज्या माणसाचा होता, मग ते शासकीय कार्यालय असेल, खाजगी कुठं जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती, कामावरती त्या ठिकाणी असायचा. असा नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो आणि त्यातले ते दादा होते. खूप अपरिमित दुःख असं झालं आम्हाला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली. महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला. सकाळी 6ला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला. जनतेच्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो, हे फार वाईट. मग अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली. राजकारणामध्ये लवकर उठण्याची, कामावरती लवकर जाण्याची. थोरले पवारसाहेब असतील, दादा असतील,
त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी होती ते असे अजितदादा यांचा आज विमान अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला. मी बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु अजितदादा सारखा नेता या महाराष्ट्राला लाभला आणि तो दुर्दैवाने गेले ही सगळ्यात मोठी हानी आहे. जसं स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांची आम्हाला आठवत आहे की अचानक निधनाची बातमी आली, त्याचप्रमाणे आज अजितदादा यांची ही बातमी आली. मी माझ्या वतीने तुझे परिवाराच्या वतीने बदनापूर अंबड विधानसभेच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विकास कामाबद्दल त्यांना एक जी जाणीव होती ना, आणि कधी स्वार्थ आणि एक घाव दोन तुकडे जे काही ते तोंडावर बोलायचे, दिल खुलासपणे बोलायचे. एकाला जर एकाचं काम करायचं असेल कोणत्याही पक्षात असते तर ते दादा काम करायचे आणि ह्याच्यामुळे त्यांच्यावर टीका पण अनेकदा पण झाली, पण दादांना त्याची पर्वा नसायची. आज पण ते ज्या पद्धतीत आपल्या लोकांसाठी त्यांच्या लोकांसाठी वन फिरायचे प्रचारासाठी, कोणी बोलवलं तर लगेच जायचे, फोन उचलायचे. हे तुम्हाला दिसणार नाही अनेक लोकांमध्ये महाराष्ट्रात. आणि म्हणून आज एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, कारण का दादा गेले, विश्वास होत नाहीये. आता पण त्यांच्या मिसेस, आज पार्लमेंटचा पहिला दिवस आहे, आज प्रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे, पण आम्ही काही जण जाऊ शकलो नाही जिल्हा परिषद इलेक्शनमुळे. तिथून त्या निघाल्यात आणि पवार साहेब पण मला असं वाटतं तिथून दिल्लीवरून निघाले. सुप्रियाताई आहेत आणि पुण्यात लँड होऊन मग बारामतीला बाय रोड येणार, कारण का बारामती एअर स्पेस बंद आहे. पण मला विश्वास होत नाही. आणि ते त्यांचं विमान म्हणजे जे आपण म्हणतो की ट्विन इंजिन असायला पाहिजे सॉलिड, ते त्या बाबतीत पर्टिक्युलर होते. आणि क्रॅश होणं बारामतीत स्वतःच्या गावात खूप मोठा लॉस महाराष्ट्रासाठी. निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते. अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. धडाडीने निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं, आणि जे होतं त्याबद्दल कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात. आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो. आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं. आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या. त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रेम करणाऱ्या अपतिष्ठांना, पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ ईश्वर देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि न भरून निघणारी हानी झाली, महाराष्ट्राची प्रचंड ही हानी मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्यानं झाली आहे. ही पोकळी कधी भरून निघणार नाही असं मला वाटतं. एक खंबीर नेतृत्व ज्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला, आणि आज त्यांचं अचानक अपघाती निधन होऊन या महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्यांची कमी ही कधीच पुरी होणार नाही. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो. काम करत असताना नेहमी कडक भूमिका असायची आणि निर्णय स्पष्ट असायचे. अशा या नेत्याला आज आमच्यातून जावं लागलं. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मी माझ्या सावे परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना आदरांजली वाहतो. त्यांचा असलेला स्पष्ट वक्तेपणा, त्यांची असलेली ध्येयनिष्ठा आणि विकासाप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळं अनेक जण त्यांना आयडॉल मानतात. विशेषतः कोल्हापूर शहराशी सुद्धा त्यांचा फार मोठा संबंध होता, जिव्हाळ्याचा संबंध होता. शिक्षणासाठी ते इथं होते, पण अनेक वेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरची आठवणी सांगायची. आणि अशा उमद्या नेत्याला आपलं राज्य आपण गमावलं, राज्यातलं गमावलं,
आपल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना निश्चितपणानं धक्का बसलेला आहे. हे न भरून येणारं नुकसान आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली. खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासभिमुख नेतृत्व गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं. मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्या सध्या अतिशय शिस्तप्रिय नेता गेला याचं काय आम्ही त्यांच्या जीवावर आज राखीव होतो. आता आम्ही लगेच पैसे लागलो आहोत. अतिशय दुःखद घटना ही घडली सकाळी. बरोबर जवळजवळ 1978 पासून माझे त्यांच्याशी संबंध होते आणि अनेक प्रश्नावर त्यांच्याशी माझी चर्चा झाली. गोदूताई परोळेकरचा प्रश्न असो, रेनगरचा प्रश्न असो, विडी कामगाराचा प्रश्न असो, रेशनचा प्रश्न असो, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असो, कामगाराच्या कायद्यासंबंधी अनेक वेळा त्यांच्याकडे मी शिष्टमंडळ नेलं. त्यांच्याशी चर्चा झाली. काही वेळेला निर्णय मिळाले, काही वेळेला निर्णय मिळालेला नाही, परंतु त्यांनी चर्चा घडवली. या राज्याचा मुत्सद्दी माणूस, नेतृत्व पूर्णपणे मुख्यमंत्र्याकडे वाटचाल करणारी व्यक्ती अशी आपल्या हातामधून निघून जाणं ही वेदनादायी गोष्ट आहे. ज्यावेळेस ही घटना आम्ही ऐकली अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली आहे. महाराष्ट्रामधला एक उंच, कर्तव्यदक्ष, रोखठोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी 12 वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली, ज्यांनी भूमिका घेतली, माझ्या पणनचा विषय आणला त्यावेळेस त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन, तूर त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली. स्वतः ते त्यावर चर्चाही संवादी करत होते. सभागृहामध्ये ज्यावेळेस विधानसभा चालायची त्यांच्या मागे मी बसायचो, तर सतत त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या गप्पांचा, त्यांच्या अनेक गोष्टींचा लाभ हा आमच्यासारख्या युवकांना मिळत राहायचा. अनेकांना प्रेरणादायी होते, अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते, अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती, कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली. अजून देखील मनाला विश्वास होत नाही की दुर्दैवी घटना घडली. आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस आहे. विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे. एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे. आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे, त्यांना जे दुःख झालेलं आहे, मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे. आज त्यांचं कुटुंब येतंय, सर्व होईल, अंत्यसंस्कार होईल, श्रद्धांजली वाहिल्या जातील, परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधी पुसल्या जाणार नाही. दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती, ज्याला वादळ म्हणलं जातं, ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे, शमलंय ते वादळ. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल, परंतु दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालंय. त्यांना मी माझ्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली वाहतो. आपल्या फायद्यासाठी कधी खरं बोललो तर नुकसान होईल याची तमा न बाळगणारा, पण समाजापुढं खरं बोलणारा आणि खऱ्याने वागणारा असा एक नेता आज आमच्यातून निघून गेला, ज्याच्या नेतृत्वावर आम्ही आज जगत होतो किंवा समाजात वावरत होतो. या पुढच्या काळात असं नेतृत्व मिळेल नाही मिळेल हे भविष्य सांगेल. मात्र हे नक्की आहे की आज जी पोकळी, जे छाया आमच्या डोक्यावरनं निघून गेलेली आहे, त्याचं भरपाई भविष्यात होईल नाही होईल हे मात्र नक्कीपणानं सांगता येणार नाही. पण अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्रातलं नव्हे तर सर्वच घटकांचं, सर्व समाजाचं, राजकीय क्षेत्राचं विशेष करून फार मोठं नुकसान झालं आहे. परमेश्वराच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की अजितदादांच्या माघारी त्यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र, त्यांना अपेक्षित असणारा समाज हा यापुढं निर्माण व्हावा आणि महाराष्ट्र सुखासमाधानानं जगावं, जो अजितदादांची संकल्पनेत होता. एवढीच परमेश्वर चरणी इच्छा आहे, आमची प्रार्थना आहे. अजितदादांना त्यांच्या आत्म्यास परमेश्वर पूर्णपणानं शांती देव आणि त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी कुटुंबीय या सर्वांना देखील सबुरी आणि तितक्याच धीटपणानं येणाऱ्या प्रसंगाला सामोरं देण्याची ताकद आणि शक्ती देव, हीच या निमित्तानं माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी कळाली, अतिशय दुःख देणारी आणि अतिशय वेदनादायक ही बातमी आहे. गावकरे साहेबांचं, अजितदादांचं, आबांचं एक वेगळं ऋणानुबंध होतं. गावकरे साहेबांच्या निधनानंतरही खरं तर नेहमीच अजितदादांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रेम, आशीर्वाद हे आम्हाला गावकरी कुटुंबियांना नेहमीच भेटत राहिलं. अजितदादांच्या माध्यमाने एक शिस्तीचा कार्यकर्ता कसा असावा, सामाजिक काम करत असताना, आपल्याला लोकांच्या हिताचे काम करत असताना वेळेचं भान आणि शिस्तचं पालन कसं करावं हे नेहमीच त्यांच्याकडनं शिकायला भेटत होतं. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान, न भरून निघणारं नुकसान हे झालेलं आहे. अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे. अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे. या म्हणजे शब्द कमी पडतायत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते. एकेका कार्यकर्त्याला इतकं ओळखणारा व्यक्तिमत्व दादा गेले, आमची कधी नाही भेटणार आम्हाला. फोनवर फोनवर बोलू शकणारा नेता कार्यकर्त्यांबरोबर एकमेव जर कुणी होता महाराष्ट्रात तर आमचा दादा होता. आता दादा नाही भेटणार आम्हाला. खूप मोठं दुःख आहे भाऊ, काय सांगावं, काही शब्द नाही निघत आहेत. खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं नुकसान आहे अख्ख्या महाराष्ट्राचं, देशाचं. कधी असा नेता मिळणार नाही. बस अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते दादांना. याच्याशिवाय शब्द नाही आहे भाऊ, शब्द नाही. तुम्ही पुण्याकडे जाणार नाही? हो, मी आत्ता निघत आहे जस्ट.
आता एअरपोर्टला चालली आहे. मुंबईची फ्लाईट घेतली आणि मुंबईवरनं मग आम्ही बारामतीला जाऊ. मी पुन्हा सांगतो, अजूनही माझा विश्वास बसत नाही की दादांसारखी व्यक्ती आज आपल्यासोबत नाहीये. आज त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी ह्या दुःखामधून सावरण्याच्या जगदंबेने त्यांना शक्ती देवो मी प्रार्थना करतो. परंतु ही प्रचंड मोठी हानी आहे महाराष्ट्रामधील तमाम युवकांसाठी. महाराष्ट्रामधील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठी हानी आहे. ही हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मला वाटतं आज दादांचं कार्य त्याला कुठलीही तोड नाही, मला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परंतु मनामध्ये प्रचंड दुःख आहे आणि जेव्हा बातमी ही समजली त्यावेळेला मन सुन्न करून टाकणारी बातमी होती आणि काय बोलावं मला माहिती नाही, परंतु नक्कीच संपूर्ण परिवारासोबत आम्ही आहोत. पवार कुटुंबियांसोबत आम्ही आहोत. अजितदादांचे, राष्ट्रवादीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सगळ्यांना आई जगदंबा ह्या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो एवढीच प्रार्थना करतो. सोनेरी हृदय का एक दुर्मिळ प्रजाति के राजनीति के नेता थे. आप सोच सकते हो कि 90 से वो विधायक रहे हैं, बीच में सांसद भी रहे. पूरे महाराष्ट्र में कोई भी पार्टी का नेता हो इतने वोटों से चुन के नहीं आता. इतने वोटों से चुन के आने वाले अकेले नेता अजीत दादा. और उनकी सभा की शुरुआत आप देखिए, शुरुआत में वो जो नाम लेते ना, वो कौन से कार्यकर्ताओं के, छोटे से छोटे कार्यकर्ताओं के काम से उनका जब नाम मंच पर लेते तो मैं समझता हूँ कि कार्यकर्ताओं की नाम लेकर उनकी पीठ थपथपाना ऐसे भी दुर्मिळ नेता है. आज सवेरे 6 बजे से काम शुरू करने वाले नेता, एक सुनहरी हृदय के नेता, अपने पार्टी को परिवार के जैसा व्यवहार करने वाले नेता, और जो पेट में है वही होठों पे है, बड़े पारदर्शक नेता महाराष्ट्र ने गवा दिए. दादासारखा माणूस ह्या महाराष्ट्राला आता पुन्हा मिळणार नाही आणि असा माणूस होणार नाही. स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणं, महाराष्ट्रातल्या जनतेचा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला आणि खूप मोठी या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. ही हानी भविष्यात कधी भरून निघणारी नाही. आज पवार कुटुंबावरच दुःखाचं सावटणे झालं, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेवर खूप मोठं दुःख कोसळलं. ही जेव्हा बातमी कळाली सकाळी तेव्हा एकदम म्हणजे उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. खरं तर आज महाराष्ट्रातला प्रत्येक पवारच कुटुंब नाही, प्रत्येक कुटुंब हा उद्ध्वस्त झाल्यासारखं ह्या महाराष्ट्रात अशी हळहळ निर्माण झाली. आपण विरोधी पक्षात असताना एक आधार होता विरोधी पक्षातल्या आमदारांना की दादा काम करतात. कोणताही विरोधी पक्षाचा आमदार दादाजवळच जात होते. म्हणजे दादा प्रत्येकाला आपलेसे वाटत होते. दादा गेले की आपल्या भावना ऐकून घेतात आणि आपलं काम करतील असं प्रत्येक आमदाराच्या मनात होतं आणि प्रत्येक आमदार दादाजवळ जात होते. माहित आहे अजितदादा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत ते फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, टोलवा टोलवी ते कधीही करायचं नाही. काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार, हो हा हे शक्य आहे, आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे, हे होणार नाही. आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार. तर अशा प्रकारचं एक एबल ॲडमिनिस्ट्रेटर, दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे. पवार परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे. पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहे त्यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल, आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली. सामान्य माणसाशी, शेतकरी कुटुंबाशी, तरुणांशी नाळ जुडलेला नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख महाराष्ट्राभर आहे. त्यामुळंच
त्यांची लोकप्रियताही तशी होती. सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा, जे बोलेल ते करणारा, अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती. मी तर माझ्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनंच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला, खूप साथ दिली, खूप मार्गदर्शन केलं. आता सांभाळतील याची मला कल्पना सुद्धा पुढे येत नाहीये की कसा सगळा हा डोलारा पुढे जाऊ शकेल. तर या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेल की माझ्याजवळ शब्द नाहीयेत आणि मी म्हणून निशब्दपणे या ठिकाणी थांबतो. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण रिस्पेक्ट देणारे असे दादा फार लवकर ह्या महाराष्ट्रातून निघून गेले. महाराष्ट्राला त्यांची फार गरज होती. खूप मोठी पोकळी त्यामुळे निर्माण झालेली आणि भरून न निघणारी ही पोकळी आहे. अशा तुम्ही देखील भावुक झालेला आहात, डोळ्यात अश्रू देखील आलेला आहात ज्यावेळी तुम्हाला ही बातमी कळली. आधी याच्यावर विश्वासच होत नव्हता. असं कसं होऊ शकतं? नियम पाळणारे, वक्तशीर असणारे दादा एक प्लेन क्रॅश मध्ये जातात. फार वाईट वाटलं, परंतु नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. अशा आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने राजकारणात दादा असणाऱ्या अजित पवार यांना माझ्या कुटुंबियांतर्फे आणि आमच्या पक्षातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. तळागाळातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने ताकद देणारा, उभं करणारा आमच्या अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने घडवायचं कसं, ताकद कशी द्यायची, त्याच्या मागे कसं उभं राहायचं, हे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दाखवलं आणि शिकवलंही. मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना ज्या कामाच्या पद्धतीबद्दल आम्ही ऐकलेलं, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि निर्णय घेण्यामध्ये, धाडसी निर्णय घेण्यामध्ये त्यांची असलेली तयारी, या सगळ्या गोष्टी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. याची चौकशी झाली पाहिजे, या कंपनीची चौकशी झाली पाहिजे. मला वाटतं त्याचे ओनर आणि त्यांच्या विमानाचं मेंटेनन्स कशा प्रकारे केलं जातं याची चौकशी आणि त्या मेंटेनन्सचा लॉग बघण्यात आला पाहिजे. कारण आमचे नेते या महाराष्ट्रातील आमचं दैवत ते सगळेजणं किंवा आमचे नेते पण याच कंपनीने कधीकधी विमानाने प्रवास करतात. त्याच्यामुळे या कंपनीचं संपूर्णपणे मेंटेनन्स आणि या गोष्टीकडे लक्ष देऊन चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. कारण आताची बातमी पण तीच आहे की टेक्निकल फॉल्टमुळे हे नुकसान झालेलं आहे. तर आम्हालाही भीती आहे. आमचं दैवत या विमानाने प्रवास कधी करतात. तर याची चौकशी झाली पाहिजे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी परत घडता कामा नये. डेट बँड करावी अशी मागणी असणार, नाही. कारण पैसे जास्त उकळले जातात. नाही, असं काही नाही आहे. VSR जी काय कुठची कंपनी असते त्याचं टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या तपासून घेतल्या पाहिजेत आणि त्याची या अपघाताची पण चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही आज या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही एक दुःखद घटना या ठिकाणी बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रशासनावर अतिशय पकड असलेले आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं असं आम्हाला कळतंय. खऱ्या अर्थाने ह्या बातमीवरच आमचा विश्वास बसतोय की नाही बसत, याचाच संभ्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. इतकं शिस्तबद्ध कामकाज करणारा व्यक्ती कसा असा अचानक जे काय आहे त्या आपल्या सगळ्या
यंत्रणेला, पक्षाला, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो, हा खऱ्या अर्थानं अत्यंत दुःखद क्षण आहे. नाईलाज आहे, आता सगळ्या गोष्टी मीडियामधनं समोर येत आहे. खरंच खूप वाईट वाटतं या ठिकाणी. आम्ही समता परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आमचे विविध सेल या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी जमलोय. आम्ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तरी आपल्या दादांचं जे कार्य होतं ते खूप मोठं कार्य होतं. दादा हे 9 ते 10 वेळेस उपमुख्यमंत्री पद भोगलं व पूर्ण भारतात दादांचं एक अजित दादा म्हटलं की एक जोशपूर्ण नाव होतं. सकाळी 6ला उठणं, दिवसभर काम करणं. का परमेश्वराने असा आज दिवस उगवला का दादांना आज विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं. खूप वाईट वाटतंय. तर एक आमच्या येवल्याच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे टी व्ही चॅनलवर ज्या बातम्या सुरू आहे याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही. अशी बातमी अचानक कानावर येईल या गोष्टीवर विश्वास बसत नाही. अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जवळजवळ 34 वर्ष मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची हातोटी ही मी जवळून अभ्यासलेली देखील आहे. अजितदादा आपल्या सर्वांमधून जाण्यात नुकसान फक्त पवार कुटुंबियांचं नाही झालं, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं झालं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, पक्ष कुठलाही असू द्या, पण त्या पक्षातल्या माणसाला कुठे ना कुठेतरी असा एक हळवा कोपरा, हळवा विचार होता की अजितदादा एक ना एक दिवस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ते प्रत्येकाचं स्वप्न, ते अजितदादांचं देखील स्वप्न होतं की मला एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी. ही सगळी स्वप्न आजच्या अपघातामध्ये पूर्णपणे धुळीस मिळाली, जळून खाक झाली. आणि आज अजितदादा आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. याचा प्रचंड असा या ठिकाणी धक्का तर आहेच, पण अतीव दुःख होते मनाला. तर आजचा दिवस हा राज्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत काळा दिवस मानला जाईल. कारण की शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारा आणि राज्याचा व राज्याच्या जनतेसाठी अहोरात्र झटणारा एक कोहिनूर हिरा हरपलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज दादांचा जर मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला, तरी पण आम्ही अशा मानतो की दादांचे जे विचार आहे ते राज्याची जनता कधीच विसरणार नाही. आणि आम्ही भगवान चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ईश्वर त्यांच्या आत्मेला शांती देव आणि आम्ही त्यांचे विचार पुढे नेऊन संपूर्ण राज्यभरात पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.